सुस्वागतम सुस्वागतम. आंबट गोड तिखट या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे, श्रावण मास चालू झाला आहे आणि आपण या दरम्यान श्रावणात बनवण्यात येणाऱ्या रुचकर मेजवानी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या त्या शिकणार आहोत. चला मग पाहूया रक्षाबंधन स्पेशल झटपट असा ब्रेडचा कलाकंद. ब्रेडचा कलाकंद बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्रेड आहे, साखर, साबूत वेलची, दूध, साजूक तूप, सुका मेवा आणि मिल्क पावडर. सर्वप्रथम आपण कलाकंद बनवण्यासाठी एका मिक्सरच्या भांड्यात साखर आणि साबूत वेलची व्यवस्थित अशी बारीक अशी वाटून घेऊया, म्हणजे आपल्याला मस्त साखर आणि वेलचीची पावडर मिळेल. पहा, साखर आणि वेलचीची पावडर तयार आहे. आता आपण एका पसरट भांड्यात साखर आणि वेलचीची जी पावडर आहे ती व्यवस्थित चाळून घेणार आहोत, जे आपल्याला मस्त फाईन अशी पावडर मिळेल. आता आपण ब्रेड घेणार आहोत. त्याच्या चारी बाजूला जे जाडसर कडा असतात ते आपण कापून फक्त मधला जो नरम भाग असतो सफेद कलरचा तोच आपण घेणार आहोत. आता आपण ते जे मधला सफेद भाग ब्रेडचा काढला होता तो मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेऊया. आणि आपण ज्या कडा घेतल्या आहेत त्याचा आपण नंतर ब्रेड क्रम्स म्हणून उपयोग करू शकतो. पहा, ब्रेडचा जो मधला पोर्शन आपण वाटून घेतला होता तो तयार आहे. आपण त्याला साखर आणि वेलचीची जी पावडर आहे त्याच्यावर मिक्स करून घेऊया. हे सगळं आपण मिक्स करताना हलक्या हाताचाच वापर करायचा आहे, दाबून एकदम घट्ट हाताने ते मिक्स नाही करायचं आहे, कारण की आपल्याला ह्याचं टेक्स्चर रवाळ कसं असतं तसाच टेक्स्चर ठेवायचं आहे, कारण की आपण माव्यासारखा यूज करणार आहोत ब्रेडच्या कलाकंदमध्ये. आता आपण साखर, वेलची, ब्रेड त्याचसोबत आपण त्यात आता टाकूया मिल्क पावडर आणि हे सगळे सुखे जिन्नस हलक्या नरम हाताने मिक्स करून घेऊया. पहा, हे सगळे जिन्नस हळूहळू करून मस्तपैकी व्यवस्थित असे मिक्स करून झालेले आहेत. आता आपण त्यात हळूहळू थोडं थोडं करून दूध टाकूया आणि हलक्या नरम हाताने आपण एक गोळा तयार करून घेऊया. जास्त दूध घालायचं नाही आहे, जास्त पातळ झालं तर ते तसं छान नाही दिसणार, म्हणून हळूहळू थोडं थोडं प्रमाणात दूध घ्यायचं आणि पहा असा गोळा तयार करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला जितकं दूध लागेल तुम्ही तेवढा त्याचा वापर करू शकता. पहा, आपला कलाकंदसाठी लागणारा ब्रेडचा गोळा तयार आहे. आता कलाकंद आपल्याला ज्यात सेट करायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घेतलं आहे मी. त्याच्यावरती बटर पेपर ठेवला आहे आणि पुन्हा मी थोडासा तुपाने ब्रश करून घेत आहे, जेणेकरून आपला ब्रेडचा जो कलाकंद आहे तो ह्याला चिपकणार नाही. आता तो आपण गोळा घेऊया आणि कलाकंद आपल्याला ज्या जाडीचा हवा आहे त्या प्रमाणात आपण त्याला व्यवस्थित हलक्या हाताने थापून घेऊया. पहा, मी मस्त एका साईडला ब्रेडचा कलाकंद थापून घेतला आहे. आता आपण त्याला मस्त डेकोरेट करूया सुक्या मेव्याने.
तुम्हाला हवा तुम्ही तो सुकामेवा वापरू शकता। सुकामेव्याने डेकोरेट केला आहे। जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याला चांदीच्या वर्कने सुद्धा डेकोरेट करू शकता। आपला ब्रेडचा कलाकंद सजवून तयार आहे। आता आला आपण कमीत कमी 2 तास तरी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवूया। पहा आपला ब्रेडचा कलाकंद सेट झाला आहे। आता मी त्याला डिमोल्ड करते। आता मी त्याला एक काढून घेतला आहे आणि त्याचे आपल्याला हवे तसे छोटे किंवा मोठे असे तुकडे करून घेऊया। पहा तयार आहे आपला ब्रेडचा कलाकंद। बघा आपला कलाकंद किती सुंदर दिसत आहे। पहा आणि चवीला सुद्धा खरंच खूप छान झाला आहे। आपण हा कलाकंद बिना गॅसचा वापर करता तर केलाच आहे। त्याच सोबत याच्यात आपण फक्त दूध किंवा फक्त मावा अजिबात वापरला नाही आहे। आपण हा कलाकंद ब्रेड आणि मिल्क पावडर पासून तयार केलेला आहे। नक्की ट्राय करा आणि आम्हाला कळवा हा कलाकंद म्हणजेच हा ब्रेडचा कलाकंद कसा झाला आहे तो।